पाहुणे मंडळी, तुमच्या ताईच्या गावात मागच्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार. ॲक्च्युली तो व्हिडिओ मी इतक्या गॅपनंतर टाकला होता, तरीसुद्धा त्याच्यावरती 100+ व्ह्यूज आणि 10+ कमेंट्स आल्या होत्या. दॅट टू फॉर अ 17 मिनिट लाँग व्हिडिओ, विच इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतं की जर मी पहिला व्लॉग बनवला तर मी दुसरा व्लॉग पण घेऊन येईल. तर आज आहे माझा बॅक डे आणि त्याचा आपण व्लॉग बनवणार आहे. ह्यावेळी मी ट्राय करेन की थोडा छोटा व्लॉग बनवेल बिकॉज ऑफ युअर कन्व्हिनियन्स. आणि जसं मी तुम्हाला माहिती आहे की मी फक्त संडे दिवशीच प्री वर्कआउट मील बनवतो आणि खातो, पण आज तसं काही होणार नाही, कारण आज आपला प्री वर्कआउट मील जो आहे तो आपल्या वर्कआउट पार्टनरच्या घरी आपण खाणार आहोत. आणि तो बघून तुमच्या पायाखालची जमीन निसटणार आहे की ही लोकं असं काहीतरी खाऊन वर्कआउट कसं करतात. आणि हो, अजून एक की तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये माझा वर्कआउट पार्टनर कोण आहे हे सुद्धा मी रिव्हील करीन, की ज्याच्यामुळे माझी बॉडी बनत नाही आहे, ज्याच्या आळसामुळे माझी बॉडी बनत नाही, हे तुम्हाला मी आज दाखवेल. तो कोण आहे मुलगा. तर स्टे ट्यून. आता आपण आपली आयटमने दिलेली सनस्क्रीन लावून जिमला जातो. अरे बाबा, सनस्क्रीनवाल्यांना ती क्रीम तुला प्रमोशनला नाही दिली, गप लाव आणि निघून जा. परत लोक विचारतात आभ्या प्रमोशन करतो, आभ्याकडे डॉलरमध्ये पैसे येतात. अरे नाही येत पैसे मित्रांनो, 100 व्ह्यूजवरती कसे पैसे येतील. गप आपला लावतो मी आणि निघून जातो जिमला. मित्रांनो, त्या एका वाटीमध्ये ह्याने एक चमचा तेल टाकलाय आणि हे खाऊन आम्ही जिमला जाणार आहे. नका आमच्या नादी लागू, नका व्लॉग बघा पण नादी नका लागू. मित्रांनो, हे गोल गोल आपे बनवणारा दुसरा तिसरा कोण नसून सर्वगुण संपन्न माझा वर्कआउट पार्टनर आहे, जो प्रत्येक मुलीसाठी एक ग्रीन फ्लॅग म्हणून ग्राउंड लेवलला कार्यरत आहे. पोरींचं जाऊ द्या मित्रांनो, ह्याला तर माझ्या मनातलं पण सगळ्यात जास्त समजतं. आमच्यातली टेलिपॅथी माझ्या आणि माझ्या आयटमपेक्षा जास्त चांगली आहे. उद्या जाऊन समजा माझं आणि माझ्या आयटमचं लग्न नाही झालं तर ॲज अ ऑप्शन म्हणून मी ह्याला अनन्या बांगर बनवायच्या फिराकमध्ये आहे. बिल्डिंग बॉय ना ब्रो, चाळ बॉय. ये तुझी चाल तुरु तुरु, तुझी केस बुरु बुरु. प्री वर्कआउट हिट झालाय मित्रांनो. प्री वर्कआउट शक्ती मा शक्ती शक्ती मा. इट्स टाइम टू गेट सिरियस नाव. सँडो चेंज केली, माईक घेतला, ट्रायपॉड घेतला, देन वी वेंट स्ट्रेट टू दी जिम फ्लोर. बिफोर स्टार्टिंग दिस संडे व्लॉग्स आय वॉज नॉट अ बिग फॅन ऑफ डुईंग वॉर्मअप्स बिफोर दी वर्कआउट. आपलं हात फिरवले, गोल गोल हात फिरवले, 2-4 उड्या मारल्या, झालं आपला वॉर्मअप. पण आता तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं पोचावं त्यासाठी मी स्वतः ह्या गोष्टी शिकतोय. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगवरती आता मी जास्त फोकस करतोय माझ्या वर्कआउट रुटीनमध्ये, आणि ते माझ्यासाठी सुद्धा खूप चांगलं बेनिफिट देते. त्यामुळे मी हे कंटिन्यू करणार आहे, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगसुद्धा. सो बिफोर गोईंग हेवी ऑन दी मेन सेट्स, आपण त्याच्या आधी एक वॉर्मअप सेट म्हणून जस्ट फॉर द ॲक्टिवेशन ऑफ लॅट्स हा एक सेट परफॉर्म केला लाईट वेटने. इन बिटवीन 12 to 15 रेप्स होते ईच हँड. जर तुम्हाला हे नसेल करायचं तर तुम्ही 2 किंवा 3 सेट्स पुलअप्सचे सुद्धा करू शकता. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act, head up, that's a fact. Never looking back, I'ma keep myself on track. Keep my head up, staying strong, always moving on. Feel I don't belong, tell my thoughts to move along. Push myself to be the best, die with no regrets. Live with every breath, see my message start to spread. And I had so many dreams, then you hit your teens. Life ain't really what it seems, try to find out what it means. I just did it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Yeah, I put out all this art, it's my only medicine. Yeah, everything I do, I'm just being genuine. Yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline. Yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah. I'm grateful, yeah, able, yeah, I'm stable, yeah, no label. Yeah, you know me, I have only a path. I'm lonely, but damn, I'm going to win. I don't want no fake love,
love, I want the real stuff. Everybody listen up, cause I'll only say it once. I'm gonna show you all the path. If you want it bad, I'm gonna show you where it's at. Yeah, how you can get it back. Yeah, cause I ain't never done. I'll be number one, working hella hard until I get just what I want. Yeah, rises like the sun, yeah, fatal like a gun. Shooter's gonna shoot and I'm gonna shoot until I fall. Yeah, always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never And his name is John C. माफ फेकू आहे ना मलाच हे मार Kira sih. Lagi. ट्रेनर ट्रेनी आता आहेस मार. आहेस कसं मार ना. कसे हा तर जा. व्यवस्थित जा. हो आता आहेस मार. असं नाही. तेव्हा देवी जायचं घाली. मार मार जाणार. मार. तेव्हा केला गेला हे गप बस अरे गप रे ठेव ठेव काय ना तसं काय नसतं सेट नवीन पोरांची रॅगिंग करतो का ठेव खाली ते put out all this art, it's my only medicine, yeah. Everything I do, I'm just being genuine, yeah. I'm sick of being screwed, feel my own adrenaline, yeah. I do just what I do, and I hope you let me in, yeah. I'm grateful, oh yeah, able, oh yeah, I'm stable, oh yeah, no label, oh yeah, you know me, I have only a path, I'm lonely, but damn, I'm going to win, yeah.
काय मारतोय लेग्स. बस. Kalash on the track. सो आफ्टर पुलिंग दिस हार्ड आपण शेवटी लॅटसाठी एक चांगली स्ट्रेचिंग घेतली. तर आफ्टर अ हेवी वर्कआउट आज संडे असल्या कारणाने सुद्धा आम्ही स्टीम घेतली. तर स्टीम घेण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं राहतं. आपली जॉईंटची जी स्टिफनेस असते ती इझी होते. आपले जे नेसल पॅसेज असतात, नाकाचे जे पॅसेज असतात ते क्लिअर होतात. प्लस आपली जी स्किन असतात त्याचे जे पोर्ट्स असतात ते ओपन होतात. त्यातून टॉक्झिन्स आणि डर्ट बाहेर फेकले जातात आणि आपली स्किन चांगली हायड्रेटेड राहते. असे मल्टिपल बेनिफिट्स असतात स्टीमचे. तर महिन्यातून 1 किंवा 2 वेळा घेतली तरी चांगलं असतं. नेहमीप्रमाणे मी थोडी पोझिंगची प्रॅक्टिस केली. मला काय बॉडी बिल्डिंग वगैरे खेळायचं नाही, पण बॉडी बिल्डिंग पोझिंग ही एक आर्ट आहे आणि मला ती शिकायची आहे. आत्ता आपली बॅग थोडी चांगली दिसते, पण अजून खूप सारी रूम आहे इम्प्रूव्हमेंटसाठी आणि आपण त्याच्यावरती काम करत राहणार आहोत. मला मेन माझे जे लव्ह हँडल्स आहे त्याच्यावरती जास्त काम करायचे, लोअर बॅकवरती. सो आपण ते करत राहू. तर मित्रांनो, हा होता आजचा संडेचा बॅक डेचा ब्लॉग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि मेन हा व्हिडिओ तुमच्या जिम ब्रोज, जिम बडीसोबत शेअर करा. आणि डू लेट मी नो इन द कमेंट्स की नेक्स्ट संडेला मी कोणता बॉडी पार्ट ट्रेन केलेला तुम्हाला आवडेल. आणि एनी सजेशन जे काय तुम्हाला सजेशन द्यायचे असतील मला ह्या चॅनलसाठी, जिम ब्लॉगसाठी, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अजून एक मसल टेन्शनसुद्धा कमी होतात.